तर आज आपण महाशिवरात्रीच्या उपवासाला जरा सुद्धा साबुदाणा किंवा बटाटा न वापरता खमंग आणि खुसखुशीत बटाटे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. आणि ह्या बटाट्या वड्यासोबत नेहमीची चटणी न करता ही उपवासाची दह्याची कढी बनवा, खूप सुंदर लागते. बटाटे वडी आणि हे दह्याची कढी कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला असं कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. नेहमी नेहमी साबुदाणा आणि भगरचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये आपण भगर किंवा साबुदाणा जरा सुद्धा वापरलेला नाहीये. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला बटाटे वड्यासाठी लागणारे बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहून घेऊया. फोडणी वगैरे घालायची नाहीये, अगदी झटपट बनवून तयार होते. त्यासाठी इथे 3 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत. साल काढून उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याला आपल्याला एका बाउलमध्ये छान असं मॅश करून घ्यायचं आहे. थोडे थोडे मोठे चंक्स सुद्धा ठेवायचे, म्हणजे बटाटे वड्याची भाजी खाताना खूप सुंदर लागते. तर इथे आपल्याला हे बटाटे वडे उकडत असताना 100% उकडून घ्यायचे नाहीयेत, 90% उकडून घ्यायचं, म्हणजे बटाटा खूप जास्त गाळ होणार नाही. तर इथे पहा, इथे मी तिन्ही बटाटे छान असे मॅश करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी जाडसर कुटलेले भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि चमचाभर यामध्ये हिरवी मिरचीची भरड घालायची आहे. तर मी फक्त हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या होत्या, त्याच मी इथे घातलेल्या आहेत. 1 चमचा इथे आपल्याला हिरवी मिरचीची भरड घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चमचाभर यामध्ये जिरं घालायचं आहे. इथे तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही घातला तरी देखील चालेल. आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया. संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे एका साईडला मीठ किंवा एका साईडला तिखट असं होणार नाही. छान असं मॅश करू हाताने आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता हे बटाटे वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे लहान किंवा मोठे जसे तुम्हाला बनवायचे असतील त्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता. तर इथे मी मीडियम साईजचे बटाटे वडे बनवून घेते. अशा पद्धतीने बटाटे वडून घ्यायचे आणि हलकेसे याला आपल्याला फ्लॅट करून घ्यायचे, म्हणजे हलकंसं याला आपल्याला चपटा करून घ्यायचं आहे. म्हणजे बटाटे वडे तळताना सुद्धा खूप सोपं जातं आणि खाताना सुद्धा खूप सोपं जातं. अशाच पद्धतीने बाकीचे बटाटे वडे सुद्धा मी इथे तयार करून घेते. आणि इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बटाटे वडे इथे मी तयार करून घेतलेले आहेत. मस्त असे मीडियम साईजचे 7 ते 8 इथे आपले बटाटे वडे बनवून तयार होतात. तर इथे आपले बटाटे वडे बनवून तर तयार झाले. आता यासाठी लागणारं बॅटर कसं तयार करायचं ते पाहून घेऊया. तर इथे आपल्याला साबुदाणा किंवा भगर वापरायचं नाहीये. तर इथे आपण 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आता बरेच जण म्हणतात महाशिवरात्रीला साबुदाणा किंवा भगर चालत नाही, आणि ते खरं पण आहे. काही जण खातात, काही जण खात नाहीत. तुम्ही सुद्धा भगर किंवा साबुदाणा खात नसाल तर अशा पद्धतीने राजगिरा पिठाचे हे बटाटे वडे बनवून तयार करू शकता. तिथे मी 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये हिरवी मिरचीची भरड घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं. आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला हे जे बॅटर आहे ते खूप जास्त पातळ करायचं नाही, हलकंसं घट्टसरच ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी या राजगिऱ्याचं छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप जास्त पातळ नाही, हलकंसं दाटसरच आहे. चमच्याने असं वरून पाडल्यानंतर थेंब थेंब पडत आहे अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि 1 कप राजगिऱ्याच्या पिठासाठी इथे मला बरोबर 1 कपच पाणी लागलेलं आहे. तुम्हाला 1-2 चमचे कमी जास्त सुद्धा लागू शकतं. आता हे बनवलेले बटाटे वडे ह्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आणि छानपैकी तळून घ्यायचे आहेत. एखाद्या चमच्याच्या सहाय्याने हे आपण तेलामध्ये सोडूया, म्हणजे हाताला चटका सुद्धा लागणार नाही. तर इथे मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छानपैकी कडकडीत गरम करून घ्यायचं. थंड तेलामध्ये जर तुम्ही वडे सोडले तर वडे तेलकट होतात आणि मऊ सुद्धा पडतात. त्यासाठी कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत. आता तुम्ही जर कढई मोठी वापरली असेल तर एका वेळी 4 बटाटे वडे सोडू शकता, पण इथे मी बारीक कढई वापरलेली आहे, छोटी कढई वापरली, त्यासाठी एक बटाटा वडा मी यामध्ये तळून घेणार आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपला 1 बटाटा वडा तळून झालेला आहे. मस्त असा लालसर रंग आलेला आहे. आता हा बटाटा वडा आपण काढून घेणार आहोत. आणि सेम पद्धतीने बाकीचे बटाटे वडे सुद्धा इथे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, इथे मी सेम पद्धतीने 2 बटाटे ह्या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. सुरुवातीला मी एकच सोडा, मला वाटलं या कढईमध्ये 2 बटाटे वडे बसणार नाहीत, पण 2 वडे बसू शकतात. अशा पद्धतीने मी 2 वडे सोडून घेतलेले आहेत. आणि हे वडे सुद्धा आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.
तर इथे पहा, इथे आपले हे बटाटे वडे सुद्धा छान असे तळून झालेले आहेत. मस्त असे वरून एकदम क्रिस्पी, आतून मस्त बटाट्याचं चटपटीत सारण, खूप सुंदर असे हे वडे बनवून तयार होतात. आणि हे बटाटे वडे तुम्ही असेच खाल्लात तरी सुद्धा खूप सुंदर लागते. मस्त अशी हिरवी मिरची तळायची आणि त्याबरोबर खायची, खूप सुंदर लागतात. सेम पद्धतीने बाकीचे बटाटे वडे सुद्धा तयार करून घेते, पण त्याआधी ते आपण यासोबत खाण्यासाठी मस्त अशी दह्याची कढी सुद्धा बनवून घेऊया. दह्याची कढी बनवण्यासाठी इथे पहा, इथे मी सगळे वडे तळून घेतले आणि सगळे वडे तळून झाल्यानंतर इथे आपलं ह्या बाउलमध्ये थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. 1-2 चमचे राजगिऱ्याचं पीठ यामध्ये शिल्लक राहिले. त्यामध्येच आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे. दही नसेल तर इथे तुम्ही ताक सुद्धा वापरू शकता. इथे मी दही घातलं आणि दही या पिठामध्ये छान असं फेटून घ्यायचं आहे. दह्यामध्ये थोड्या सुद्धा गाठी असायला नको, नाहीतर कढी जी आहे ती फुटल्यासारखी दिसते. हे दही आपण छान असं फेटून घेऊया. तर इथे पहा, इथे मी अर्धा कप दही या 2 चमचे राजगिऱ्याच्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलं. तुमचं जर बॅटर शिल्लक नसेल तर इथे तुम्ही या दह्यामध्ये 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घालून घेऊ शकता. तुम्ही जर इतर वेळी ही कढी बनवत असाल तर राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही भगरीचं पीठ सुद्धा यामध्ये वापरू शकता. त्याने सुद्धा ही कढी खूप सुंदर लागते. तर राजगिऱ्याच्या पिठामध्ये दही छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये 1 कप भरून पाणी घातलेलं आहे आणि याची छान अशी कन्सिस्टन्सी पातळ करून घेतली, कारण दह्याची कढी ही पातळच असते हे सगळ्यांना माहीतच आहे. तिथे आपल्या दह्याच्या कढीसाठी लागणारं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता आपण याला फोडणी करून घेऊया. तर इथे मी पातेल्यामध्ये चमचाभर तूप किंवा तेल जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता. गरम करून घ्यायचं. थोडेसे जिरे घालायचं. जिरं खात नसाल तर नाही घातला तरी देखील चालेल. चमचाभर हिरवी मिरचीची भरड घालायची आणि अगदी थोडंसं आलं किसून घालायचं आहे. आलं घातल्याने या कढीला टेस्ट खूप छान येते, त्यासाठी आलं यामध्ये आवर्जून घाला. संपूर्ण साहित्य छान असे तेलावरती मिनिटभर फ्राय करून घेऊया आणि फ्राय करून झाल्यानंतर जे आपण दही आणि राजगिऱ्याच्या पिठाचा बेस बनवून ठेवलेला आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ही कढी थोडीशी घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडंसं यामध्ये तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता. तर इथे मी आणखीन अर्धा कप पाणी यामध्ये ॲड करून घेतलं, कारण दह्याची कढी ही पातळच सुंदर लागते. तर आता ही कढी आपली इथे फोडणी घालून झालेली आहे. आता याला आपण मंद आचेवरती एक उकळी काढून घेऊया. एक उकळी आली की इथे आपली कढी सुद्धा बनवून तयार होते. आता इतर वेळी जेव्हा आपण कढी बनवतो तेव्हा मीठ शेवटी घालतो, पण यावेळी शेवटी मीठ घालायची अजिबात गरज नाहीये. लगेचच यामध्ये मीठ सुद्धा ॲड करून घ्या आणि आता ही दह्याची कढी आपण एक 4 ते 5 मिनिटे छान असं मंद गॅसवरती शिजवून घेऊया. तर इथे पाहिजे मी ही कढी 4 ते 5 मिनिटे छान असं मंद गॅसवरती शिजवून घेतली आणि तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा ही थोडीशी दाटसर झालेली आहे. मस्त अशी चटपटीत अशी ही कढी बनवून तयार होते. जशी आपण एरवी कढी बनवतो अगदी त्याच चवीची, म्हणजे त्यापेक्षाही सुंदर अशी ही कढी बनवून तयार होते. अजिबातच वाटत नाही यामध्ये आपण राजगिऱ्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ वापरलेलं आहे. तर तुम्ही इतर वेळी बनवत असाल, भगर चालत असेल तर भगरीचं पीठ वापरू शकता, किंवा नसेल तर राजगिऱ्याचं पीठ वापरून सुद्धा ही कढी बनवू शकता. आज मी राजगिऱ्याचं पीठ वापरून ही कढी बनवलेली आहे. तर इथे आपली मस्त अशी या वड्याबरोबर खाण्यासाठी दह्याची कढी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. लगेचच सर्व करून घेऊया. तर इथे पहा, इथे मी संपूर्ण बटाटे वडे आणि कढी छानपैकी सर्व करून घेतलेली आहे. असे हे मस्त खमंग आणि खुसखुशीत बटाटे वडे आणि त्यासोबत ही कढी, आहा, खूप मस्त लागते. तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला हे खमंग आणि खुसखुशीत उपवासाचे बटाटे वडे आणि उपवासाची दह्याची कढी एकदा नक्की ट्राय करून पहा. खायचे कसे ते सुद्धा पाहूया. मस्त असं एखादा बाउल किंवा प्लेट घ्यायची, त्यामध्ये हा बटाटा वडा ठेवायचा आणि वरतून ही कढी घालायची आणि मस्त अशी गरमागरम खायला घ्यायची. खूप सुंदर लागते. नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली तशी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा. हे वड्यांसोबत ही कढी खायलाच नाही तर अशीच सुद्धा कढी तुम्ही प्यायला सुद्धा करू शकता. खूप सुंदर लागते. नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटू एक अशाच एका उपवासाच्या मस्त रेसिपी बरोबर. धन्यवाद.